महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू। या अधिवेशनात रखडलेली अनेक विधेयक मार्गी लागण्याची शक्यता। नागपूर मध्यवर्ती कारागृहाला मुख्यमंत्री फडणवीस यांची सरप्राईज व्हिजिट। मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांची मात्र उडाली तारंबळ। नाट्य परिषद पुन्हा एकदा मान अपमान नाट्य रंगण्याची चिन्ह। आमदार उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा। आणि रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणखी एक सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार। प्रवासादरम्यान महागडं सामान चोरीला गेल्यास रेल्वे खातं देणार भरपाई। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे वक्तव्य। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झालाय। या अधिवेशनात रखडलेली अनेक विधेयक मार्गी लागण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर भूसंपादन विधेयक, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि नुकसान भरपाई, काश्मीर खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती यामुळे अधिवेशनात गदारोळ माजला होता। संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र 13 दिवसांचे आहेत आणि अनेक विधेयक प्रलंबित आहे। भूसंपादनाचा अध्यादेश पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा लोकसभेत सादर करण्यात आलाय। याशिवाय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी येमेनमधील ताज्या घडामोडी आणि भारतीयांना काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष अभियानाची माहिती दिली आहे। दरम्यान काँग्रेसने कामकाजात व्यत्यय आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधेयकांवर टीका केली। ते म्हणाले, विरोधकांना सरकारवर जे काही हल्ले करायचे आहे ते त्यांनी संसदेत केले तर बरे होईल। सध्या नागपुरातील कैद्यांच्या ऐशोआरामाच्या गोष्टींनी गाजत असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरप्राईज व्हिजिट दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांची मात्र मोठी तारंबळ उडाली। या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली। नुकताच नागपूर मध्यवर्ती कारागृहाला सरप्राईज भेट दिली। कारागृहामध्ये अनेक सुधारणा आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच आपला मोर्चा नागपूर कारागृहाकडे वळवलाय। मुख्यमंत्र्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सहकारी अधिकाऱ्यांचाही काही काळ गोंधळ उडालाय। काही दिवसांपूर्वीच नागपूर तुरुंगातून 5 कैदी पळून गेले। त्यातच तुरुंगात शेकडो मोबाईल, चार्जर, सिम कार्ड, पेन ड्राईव्ह याशिवाय गांजाही सापडल्यामुळे नागपूर जेल टीकेचं लक्ष बनले। त्यामुळे नागपूर तुरुंग प्रशासनावर चांगलीच टीका झाली। संपूर्ण जी घटना घडली त्या घटनेच्या जागा ती कशी घडली हे समजून घेतलंय। आज देखील त्या ठिकाणची अवस्था काय ती मी बघितलेली आहे। माझं स्वतःचं मत असं झालं की अजून खूप गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत। वर्षानुवर्ष जेल प्रशासनाने जेल अतिशय निग्लेक्टेड ठेवलेलं आहे। कुठल्याही त्या ठिकाणी योग्य व्यवस्था नाही आहे, पोरसिटी आहे। आजही त्या ठिकाणी ही भीती आहे की वस्तू बाहेरून आतमध्ये येतील। रोज त्या ठिकाणी जुन्या वस्तू निघतायत। एक 2 वर्ष जुने मोबाईल त्या ठिकाणी निघतायत। याचा अर्थ असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 3-4-5 वर्षांमध्ये या जेलमध्ये निष्काळजीपणा घडलेला आहे। म्हणून आता त्याचं सगळं नोटिंग मी केलेलं आहे। त्याचे उचित आदेश मी देणाऱ्या सगळ्या गोष्टी काही मी इथे सांगू शकत नाही, पण अतिशय उचित त्याचे आदेश देऊन हे सगळं कसं कडक करता येईल, त्यासोबत हे जेल संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या मॉनिटरिंग मध्ये कसं आणता येईल, याची पोरसिटी कशी संपवता येईल, या सगळ्या गोष्टी केल्या जातील। पंतप्रधान मोदी येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती मोदींनी ट्विटरद्वारे दिली आहे। या कार्यक्रमात ते कोणत्या विषयावर जनतेशी संवाद साधणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही। पंतप्रधानांनी यापूर्वी काळा पैसा, भूसंपादन आणि स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयावर जनतेशी संवाद साधला होता। रेडिओच्या माध्यमातून सादर होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाला जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा कार्यक्रम लोकप्रिय झालाय। नाट्य परिषदेत पुन्हा एकदा मान अपमान नाट्य रंगण्याची चिन्ह आहेत। कारण आमदार उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, तर कोकणातील अन्य 3 सदस्यही राजीनामा देण्याच्या तयारीत आहे। इतकंच नाही तर नागपूर गटातही अस्वस्थता असल्याचं सांगण्यात येते। नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची काल बैठक झाली। या बैठकीमध्ये सदस्यांमध्ये कलगीतुरे रंगले। त्यावरूनच रंगलेल्या या माना अपमान नाट्याचे हे पडसाद आहेत अशी माहिती मिळते।
मात्र राजकीय व्यवस्थेमुळे पदाचा राजीनामा देत आहोत, यामागे कोणतंही अन्य कारण नाही असं म्हणत सामंत यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे. रेल्वेचा प्रवास सुकर होण्यासाठी आणखी एक सुविधा लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान तुमचं महागडं सामान चोरीला गेल्यास रेल्वे खातं तुम्हाला त्याची भरपाई देणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय. IRTCच्या साईटवरून तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना सामान विमा असा पर्याय दिसेल. अर्थात प्रवाशांचं अंतर आणि वेळ यावर ही सुविधा अवलंबून आहे. तिकीट बुक करताना या विम्याची सुविधा घेतल्यास प्रवासादरम्यान मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य महागड्या गोष्टी विम्याच्या अंतर्गत सुरक्षित होतील. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता गरजा महाराष्ट्र न्यूज. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. क्रिकेट जगतात शोककळा पसरली. क्रिकेट सामन्यादरम्यान झेल घेण्यासाठी धावताना सहकारी खेळाडूला धडकल्याने कोलकाताचा क्रिकेटर अंकित केसरीचं निधन झालंय. त्याला हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. शुक्रवारी कोलकातामधील यादवपूर ग्राउंडवर भवानीपूर क्लब विरुद्धच्या सामन्यात अंकित झेल घेण्यासाठी धावला आणि सहकारी खेळाडू सौरभ मंडलला धडकला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 28 ऑक्टोबर 1994 जन्मलेला अंकित केसरी बंगाल अंडर-19, ईस्ट झोन अंडर-19, क्रिकेट असोसिएशन ऑफ बांगला 11 आणि बंगाल अंडर-23 टीमकडून क्रिकेट खेळत होता. 20 वर्षीय अंकित डावखुरा फलंदाज होता. आतापर्यंत फक्त 47 सामन्यांमध्ये तो खेळला होता. 20 एप्रिल 2015 रोजी सकाळी 9:30 वाजता मेहकर येथील मे.ए.सो कला आणि वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर बीएडच्या विद्यार्थ्यांची ज्या विषयाची परीक्षा होती त्या विषयाची प्रश्नपत्रिका देण्याऐवजी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानं या केंद्रावर एकच गोंधळ उडालाय. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आज आमचा पेपर उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण या विषयाचा होता, ज्याचा कोड 1581 होता. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पेपरची प्रश्नपत्रिका ही मानसशास्त्र शिक्षणाची म्हणजेच कोड 1582 या विषयाची वाटण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी संतप्त होऊन केंद्र प्रमुखाकडे या संबंधी लेखी तक्रार केल्या. याबाबतीत जेव्हा विद्यापीठ प्रमुखाची प्रतिक्रिया आली तर त्यांनी सांगितलं की ही चूक वितरण विभागाची आहे. आमचा पेपर होता त्यामध्ये आज आमचा भारतीय शिक्षण आणि शिक्षक हा पेपर होता, पण त्या ठिकाणी दुसरा पेपरची प्रश्नपत्रिका आम्हाला मिळाली. पण त्या प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर आमचं नुकसान झालं आणि जे आर्थिक पण नुकसान झालेलं आमचं आज सर्व विद्यार्थ्यांना बाहेर गावून यायचं काम पडलं आणि त्याच्यामुळे जे आर्थिक नुकसान झालं हे विद्यापीठांना आमचं भरपाई करून द्यावी. सर, आजच्या पेपरमध्ये जो काही गोल झाला त्यात सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी होती, आजचा उदयोन्मुख भारतातील शिक्षक हा पेपरचा जो होता तो पेपरच्या गठ्ठ्यावर ते नाव लिहिलेलं होतं आणि त्याच्या आतला पेपर जो होता हा मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्राचा होता. याच्यावरून असं लक्षात येते की विद्यापीठाचा एवढा मोठा गोळ असू शकतो की चला एखादा सेट जर वेगळा असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण पेपरच्या वर हेडिंग दुसरा आणि त्यामध्ये दुसरा पेपर हा एक खूप मोठा गलथाना कारभार आहे. आणि याच्यामुळे आमचे जेवढे काही विद्यार्थी वर्ग आहे आज तर नाराज झालेले आहे आणि येणाऱ्या पेपरची काय कंडिशन आहे, येणारा काय निर्णय होईल याबद्दल आम्ही संभ्रमात आहोत. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पुन्हा वाढलाय. असं असून लहान मुलांना कुत्र्यांपासून जास्त धोका आहे. अशीच एक घटना जळगावमध्ये समोर आली आहे. कोल्हे विद्यालयाच्या प्रांगणात एका लग्नात केटरर्सकडे काम करण्यासाठी आईसोबत निकिता रवींद्र बारी ही 9 वर्षीय बालिका सकाळी 9 वाजेच्या सुमारास आली होती. आई काम करीत असताना निकिता समोरील दुकानात खाऊ घेण्यासाठी जात असता कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. त्यामुळे निकिताला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार धोक्याचा असून महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. महापालिकेकडे एकच डॉग व्हॅन आहे, ती व्हॅनही वर्षभरापासून नादुरुस्त असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांनी सांगितले.
व्हॅन दुरुस्त करण्याबाबतही महापालिकेने हालचाल केली नसल्याची गंभीर बाब या निमित्ताने उघड झाली. दबंग सिनेमातील मुन्नी बदनाम सॉन्ग मधील फेमस अभिनेत्री मलायका अरोरा खान ही बॉलिवूडमध्ये आयटम सॉन्गसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या मुलाने ही प्रतिमा सहजरित्या स्वीकारली. मी केलेल्या सॉन्गचा परिणाम माझ्या मुलावर होत नाही असं मलायकाने स्पष्ट केले. दिल से या चित्रपटातील छैया छैया, दबंग मधील मुन्नी बदनाम या गाण्यांमधील दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या मलायका अरोरा खानचा मुलगा अरहान आता 13 वर्षाचा झालाय. अरहानला त्याच्या आईच्या इमेज विषयी काय वाटते याची उत्सुकता सर्वांनाच असते. याविषयी मलायकाला प्रश्न विचारला असता मलायका म्हणते, मला डान्स करायला आवडते आणि ते मी मनापासून एन्जॉयही करते. माझ्या कामाचा माझ्या मुलावर काही परिणाम होत नाही. त्याला या गोष्टींची सवय झाली असं मलायकाने सांगितलं आहे. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी जितके श्रम घ्यावे लागले त्याहून अधिक श्रम ते टिकवण्यासाठी घ्यावे लागतील याची जाण भारताचा टेनिसपटू सानिया मिर्झाला आहे. त्यामुळेच या स्थानावर कायम राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार तिने व्यक्त केलाय. ती म्हणाली, अव्वल स्थान टिकवण्यासाठी अधिकाधिक मेहनत घेणारे आणि शक्य होईल तितके दिवस ते कायम राखण्याचा प्रयत्न करणारे. त्यासाठी काही करण्याचा माझा प्रयत्न असेल. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या फेड चषक स्पर्धेत शनिवारी रात्री भारताने फिलिपाईन्स संघावर विजय मिळवला आणि दुसऱ्या गटातून पहिल्या गटात प्रवेश निश्चित केलाय. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू. या अधिवेशनात रखडलेली अनेक विधेयक मार्गी लागण्याची शक्यता. नागपूर मध्यवर्ती कारागृहाला मुख्यमंत्री फडणवीस यांची सरप्राईज व्हिजिट. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांची मात्र उडाली तारंबळ. नाट्य परिषद पुन्हा एकदा मान अपमान नाट्य रंगण्याची चिन्ह. आमदार उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा. आणि रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणखी एक सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार. प्रवासादरम्यान महागडं सामान चोरीला गेल्यास रेल्वे खातं देणार भरपाई. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे वक्तव्य. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.